विधानसभेला सोपलांच्या हातात ठाकरे सेनेचीच मशाल। खासदार निंबाळकर आमदार पाटील यांच्यासोबत लावली मातोश्रीवर हजेरी। रश्मिताईंच्या किचन कॅबिनेट मध्ये केला वाढदिवस शुभेच्छांच्या माध्यमातून प्रवेश। ठाकरे सेनेच्या उमेदवारीला पवार साहेबांचीही मुकसंमती। पवार साहेबांचाही लाभला हिरवा कंदील। सोपल साहेबांच्या संबंधाची आली सर्वांनाच प्रचिती। नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। नुकतेच धाराशिवचे नूतन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत आणि आमदार कैलास पाटील यांच्या बरोबर जाऊन माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मिताई ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर हे बार्शी तालुक्याच्या राजकारणात पक्के सक्रिय झाले आहेत याची साक्ष देणारी ही भेट आहे। लोकसभेच्या निवडणुकीत आमदार राऊत यांनी महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी आपले राजकीय सर्वस्व पणाला लावून प्रचार केला होता आणि त्या प्रचारादरम्यानच निंबाळकर विरुद्ध राऊत अशी संघर्षाची ठिणगी पडली होती। आता विधानसभेच्या निवडणुका केवळ 2 महिन्यावर येऊन ठेपल्या असताना आणि विधानसभेच्या उमेदवारीची निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना सोपलांनी घेतलेली रश्मिताईंची ही भेट राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्वाची आहे। राज्याच्या राजकारणात सोपल जरी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जात असले तरी सोपल यांच्या राजकारणात शिवसेनेने सुद्धा महत्त्वाचे वळण दिलेले आहे। आमदार म्हणून निवड झाल्यानंतर 10 वर्ष उलटले तरी आणि विधानसभेत अशांत टापून निर्माण केला तरी सोपल यांना काँग्रेसच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते। मात्र 1995 साली सोपल सायकल या चिन्हावर अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी शिवसेना भाजप युती सरकारच्या कार्यकाळात शिवसेनेचे विधिमंडळामध्ये सहयोगी सदस्यत्व स्वीकारले। त्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या माध्यमातून सोपल यांनी शिवसेना प्रमुखांचा विश्वास संपादन केला आणि बार्शी तालुक्याला पहिली लाल दिव्याची गाडी मिळाली। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। सोपल हे विधी व न्याय खात्याचे राज्यमंत्री झाले। त्यांनी त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री लीलाधर डाके यांच्या समवेत मंत्रिमंडळात काम केले। मात्र राजकारणातील बदलत्या प्रवाहांची पक्की जाण असणाऱ्या सोपल यांनी शिवसेनेचे मंत्रिपद सोडले आणि थेट पवार निष्ठा दाखवत राष्ट्रवादीत प्रवेश केला। अपक्षांच्या कोट्यातून राज्यमंत्रीपद मिळविणाऱ्या सोपल यांना आपले राजकीय स्थान नेमके माहीत होते, त्यामुळे त्यावेळी ते आपली गरज सांगताना अपक्षांच्या बांबूवरच युती सरकारचा तंबू उभा आहे असे गमतीने म्हणायचे। सोपल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर 2009 सालापर्यंत राष्ट्रवादीतच सक्रियता दाखवत मंत्रिपदही भूषविले। मात्र ते 2004 साली विधानसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांना 2009 साली काँग्रेस राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही, पण सोपल अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी 2014 साली पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी राज्याचे पाणी पुरवठा खात्याचे कॅबिनेट मंत्री पदही भूषविले। 2019 साली आपले विरोधक राऊत यांची कोंडी करण्यासाठी सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला। सोपल यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली, पण त्या निवडणुकीत सोपल पराभूत झाले। पण राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार आले। नंतरची 2.5 वर्ष सोपल शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांबरोबर संबंध ठेवून होते। त्यानंतर राज्यात महायुती सरकार आले। केव्हा सक्रिय व्हायचे आणि केव्हा शांत बसायचे याचे भान असलेले सोपल महायुती सरकारच्या काळात शांत राहिले। महायुती सरकारच्या काळात आमदार राऊत हे पूर्ण राजकीय फॉर्मात राहिले आहेत। आमदार राऊत यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्ण पाठबळ आणि हजारो कोटींचा विकास निधी मिळालेला आहे। त्यामुळे सोपल यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पाहिली। त्यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा नरोवा कुंजरोवा अशी भूमिका होती। सोपल यांनी निंबाळकर यांचा प्रचार केला, मात्र त्यांना वारे कोणत्या दिशेने वाहत आहे याचा अंदाज आला नव्हता। मात्र लोकसभेच्या निकालामुळे बार्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या विरोधात राजकीय परिवर्तनाची मशाल पेटली आहे याची जाणीव झाली। त्यानंतर बार्शी तालुक्यात महाविकास आघाडीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले हे देखील सक्रिय झाले, पण ही उमेदवारी सोपल यांनाच मिळणार हे जवळपास पक्के झाले आहे।
खासदार निंबाळकर यांनी सोपलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब घडवून आणले आहे। त्यामुळे सोपल उमेदवारीला पवार साहेबांचा हिरवा कंदील लाभलेला आहे हे जाणवत आहे। या आणि अशाच घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे YouTube चॅनल।